जागतिक संविधान दिनानिमित्त समता परिषदेच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। तर आज 75वा जागतिक संविधान दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतोय। या निमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून संविधानाविषयी जागरूक होण्याचा संदेश नागरिकांना देण्यात आलाय। तर संविधानाचे पूर्णपणे पालन होत नाहीये, कुठेतरी संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातोय। संविधानाचा आदर करून मैत्रीचा संदेश देऊन समाजामध्ये एकत्रित भावना आली पाहिजे, हा या रॅलीचा उद्देश असल्याचं सैनिक दलाचे कमांडर विलास शिरसाट यांनी सांगितलंय। आजचा दिवस 75वा संविधान दिवस आहे आणि आजच्या दिवशी भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले आणि संविधान लागू होऊन एवढे दिवस झाले तरी मला तर वाटत नाही भारतामध्ये की खरोखर संविधानाचं पूर्णपणे पालन केलं जातंय। आणि हे पालन न करण्याचं कारण हे राजकीय जे धोरण आहे, या धोरणाला जे थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न समाजाने केला पाहिजे असं मला तरी वाटतंय। आजचा जो संविधान गौरव रॅली आहे, ही रॅलीच्या माध्यमातून आम्ही जनतेला व आंबेडकरी समाजाला सांगू इच्छितो की आपल्याला थोडंसं आता जागृत होण्याची गरज आहे आणि प्रत्येक वेळेस काही ना काही क्युरी काढून संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे। तरी पूर्ण समाजाने आणि इतरही सर्व लोकांनी संविधानाचा आदर करून संविधानाबद्दल प्रेम भावना आणि करुणाची मैत्रीचा संदेश देऊन समाजामध्ये एकत्रित भावना आली पाहिजे। आजचा दिवस हा सर्व भारतासाठी फार मोठा गौरव आणि आनंदाचा दिवस आहे, जेणेकरून ह्या संविधानाच्या माध्यमातून पिछड़ा प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क आणि अधिकार दिले आहे। या हक्काच्या याच्यातून ह्या हक्कामध्ये आपल्याला काय दिले आहे हे प्रत्येक व्यक्ती जाणू इच्छितो आणि ते आपण अंमलात आणलं पाहिजे। हेच मला आजच्या 75वा वर्धापन दिवसच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। मी सुभेदार विलास शिरसाट, 2 महारेजिमेंट, समता सैनिक दलाचा कंपनी कमांडर, औरंगाबाद। आणि आज बाबासाहेबांनी आम्हाला याच दिवशी हक्क दिलेला होता, कारण बाबासाहेबांनी ज्या दिवशी घटना लिहिली त्या दिवशी महिलांना पूर्ण हक्क दिले। आणि मी महिलांना एकच सांगणार आहे की बाबासाहेबांमुळे आपल्याला बाहेर पडण्याची परवानगी मिळाली, वोटिंग करण्याची परमिशन मिळाली, बाबासाहेबांमुळे शिक्षणाचा मान मिळाला आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच मी आज छातीला मेडल लावून माझ्या पतीचे आज तुमच्या समोर गर्वाने बोलते। पण मी समाजाला आणि महिला वर्गाला आवर्जून सांगणार आहे की बाबासाहेबांमुळे तुम्ही आज मोठ्या पदावर गेल्या, बाबासाहेबांमुळे तुम्ही फार मोठा डॉक्टर, वकील, जज झाल्या, पण त्या घटनेचं पालन करत नाही आणि समाजाचं रक्षण करणारी जी घटना आहे त्या घटनाला वारंवार गालबोट लावतात। तर मी माझ्या महिला वर्गांना आवर्जून आणि हात जोडून सांगणार आहे की अशा वेळेला सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, एवढीच मी कळकळीची विनंती करते। धुळ्यातील सुभाषनगर परिसरात घंटा गाडीने चिमुकल्याला चिरडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। तर धुळ्यातील सुभाषनगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुजर या 1.5 वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे। तर या अपघातात शौर्य मयूर बडगुजर जागीच ठार झालाय। दरम्यान जुने धुळे परिसरातील नागरिक आणि शौर्याच्या कुटुंबियांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले। पुढील कारवाई सुरू आहे।
सकाळी घंटा गाडी आली, पोरगा बाहेर घेऊन आलता. त्यानंतर पोरगाला बघितलं ना, डायरेक्ट घोडं पुढच्या चाकामध्ये आला, नंतर मागच्या चाकामध्ये आला. यांनी काहीच बघितलं नाही. दोघे जण गाडीमध्ये बसलेले होते. गाडी सोडून सण पाहून गेले. गाडी आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. काय मुलगा किती वर्षाचा होता? 1 वर्षाचा. नमस्कार, मी निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक, आझादनगर पोलीस ठाणे. आज सकाळी जुने धुळे बर्फ कारखान्या ह्या परिसरामध्ये सकाळी 8 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेची कचरा गाडी टाटा टेम्पो आहे MH18 BG 3496 याने लहान मुलास ठोस मारून अपघात केला आहे. त्या मुलाला उपचारार्थ दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केलेला आहे. नमूद प्रकरणी संबंधित जो कचरा गाडी चालक आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस ठाण्यात चालू आहे. माझी सर्व चालकांना विनंती आहे की त्यांनी शहरामध्ये विशेषत्वाने गर्दीच्या परिसरामध्ये वाहन चालवताना अतिशय काळजी घ्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा छोटा अथवा मोठा कोणताही अपघात होता कामा नये, ही माझी चालकांना विनंती आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय मोदी शहा जो घेतील तो आम्हाला मान्य आहे असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं. त्याचबरोबर फॉर्मॅलिटीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे आणि कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळण्यास राज्यपालांनी शिंदे यांना सांगितलंय. तर येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. त्या संदर्भात उद्या बीजेपीची कदाचित मीटिंग देखील होईल. त्यानंतर तीनही नेते पक्षश्रेष्ठींकडे जाऊन ते जो काही निर्णय घेतील त्यानुसार सरकार स्थापन करतील असंही ते यावेळी म्हणाले. ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि कार्यवाहू मुख्यमंत्री त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला. नवीन सरकार कधी स्थापन होणार? नवीन सरकार कधी स्थापन होणार? येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल. त्यापूर्वी मी आपल्याला हिंदीमध्ये सांगतो. नाही, मराठीत आधी बोला. नवीन सरकार मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है, तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला है. सरकार लवकरच स्थापन होईल. या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल. तेच मुख्यमंत्री व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शहासाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील. मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत का? नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची नावाची जी पार्टी आहे ती काढण्यात आली होती आणि साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पुन्हा ती पार्टी लावण्यात आली. एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते, कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का? दिल्लीला जाणार आहेत का? बैठक होणार आहे का? हे बघा, ज्या वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्यावेळेला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील. ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते, याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी
हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे. तिघांचंही एकमत आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करते. मुख्यमंत्री पदांवर एकनाथ शिंदे यांची कुठल्याही प्रकारची नाराजी नाहीये. बिलकुल नाराजी नाही आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना सुद्धा सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल, हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले. हे बघा, आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील. ही निवडणूक ईव्हीएम घोटाळ्यांची युक्त निवडणूक आहे अशी जहरी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. त्याचबरोबर ही निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असा नवीन प्रस्ताव पुढील काळात येईल. ज्या लोकांनी मतदान केलं त्यांना न्याय मिळावा यासाठी याबाबत कारवाई होणं आवश्यक आहे असंही ते यावेळी म्हणाले. कन्नड सोयगाव मतदारसंघाची झालेली विधानसभेची निवडणूक, याच्यामध्ये झालेलं मतदान, महाराष्ट्रभरातून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ईव्हीएमच्या संदर्भामध्ये, तसेच प्रश्न इथेही आहेत. आणि या संदर्भामध्ये मी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं काही कागदपत्र मागण्यासाठी आलेलो आहे. आणि ती कागदपत्र याच्यामध्ये फॉर्म 20 आणि फॉर्म 21 ही आता उपलब्ध झालेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये विषय पुढे येणार, तसे कन्नडमध्ये पण येणार. कारण अनेक गोष्टी ज्या आत्ता ह्युमन एरर म्हणून की बाबा आमचं लिहिताना चुकलं होतं आणि आता आम्ही ते दुरुस्त केलंय, अशा पद्धतीच्या पुढे येत आहे. ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मतदानाच्या दिवशीची निघालेली आकडेवारी, जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली होती ती नेमकी मतदान मोजत असताना बदलली, ती वाढली. आणि मग काय झालं म्हणे तर स्पष्टपणे सांगण्यात आलं की अरे बाबा ते सुरुवातीला आम्ही चुकलो होतो आणि आम्ही आता नंतर ते दुरुस्त केलं. म्हणजे बा इतकं जर का त्याच्यामध्ये हलगर्जीपणा असेल, आज पत्रकारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच काय तर इलेक्शन कमिशन काही फिगर्स देत असेल आणि नंतर ती बॅकट्रॅक करत असेल आणि म्हणत असेल की तो ह्युमन एरर होता आणि लिहिताना चुकलं, तर हा पोरखेळ आहे. असं होत नसतं. जबाबदारीचं काम असतं आणि ही जबाबदारी आहे. सातत्याने ते लढवत आहेत. काही मतदान केंद्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं घडलंय आणि आता ते म्हणतायत की आम्ही लिहिताना चुकलो होतो, आता आम्ही ते दुरुस्त केलंय. तर मग असं काय काय दुरुस्त केलंय आणि ते तुम्ही चुकू शकता का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि म्हणून महाराष्ट्रभरातून जे एक आरोप चाललेत की ही निवडणूक ही पूर्णपणाने ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त असलेली निवडणूक आहे. माझंही स्पष्ट मत, आता कन्नडचे काही फिगर्स बघितल्याच्या नंतर आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट ज्या वेळेला येतं की ह्युमन एरर आहे, अशा पद्धतीचं ह्युमन एरर कधी असूच शकत नाही. का? कारण कधी निवडणूक आयोग आहे, ते काही आपलं कुठेतरी बसून कुठेतरी चौपाटीवर बसून ते लिहिले असं होत नाही. म्हणून इथंही घोटाळा झाला अशा पद्धतीचं निश्चितच शंकेला वाव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रभरात येणाऱ्या ज्या दिवसांमध्ये एक मोठं याच्यावरती वादळ उठण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये कन्नड सुद्धा असेल याच्यात कुठलीही शंका नाही. आणि म्हणून ही निवडणूक ही ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त असलेली निवडणूक असल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा नवीन निवडणूक बॅलेट पेपर घेण्यात यावी अशा पद्धतीचा एक नवीन प्रस्ताव हा येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल, याच्यात कुठली शंका नाही. आमदार जे झालेत त्यांना मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत. किंबहुना त्यांनी चांगलं काम केलं तर मला मिळालेलं मतदानही त्यांना मिळेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या पुढेही निवडून येतील अशा शुभेच्छा मी त्यांना दिलेल्याच आहेत. पण त्याचबरोबर जर अशा पद्धतीच्या शंकेला वाव असेल की मुळातच निवडणूक चुकली आहे, तर निश्चित स्वरूपाने नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातनं ज्याही लोकांनी मतदान केलंय त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं याच्यामध्ये कारवाई अपेक्षित आहे. आणि ती कारवाई करण्याच्या संबंधातली भूमिका आता मी घेतोय आणि त्या पद्धतीने आता इथून पुढे निवडणुकीवर प्रश्नचिन्ह हा जसा महाराष्ट्र विचारतोय तसा कन्नडमध्येही विचारला जाईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.